Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. विधान परिषदेमध्ये निवडणुकीत आता शिंदेंच्या शिवसेनेनं तडजोड न करण्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय. 17 पैकी 7 जागांवरती शिवसेना ठाम आहे, तर तोडगा काढण्यासाठीच प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेंनी शिंदेंचीही भेट घेतली आहे. बघूयात. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणूक लागली आहे आणि यावेळेस शिंदेंच्या शिवसेनेनं भाजपवर अधिक जागांसाठी दबाव टाकलाय. भाजपने 3 जागा देण्याची तयारी दर्शवली आहे, मात्र शिंदेंच्या शिवसेनेनं यावेळेस तडजोड न करण्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय. भाजपनं विधान परिषदेसाठी जो फॉर्म्युला तयार केला त्यानुसार भाजप 12 जागा, शिंदेंच्या शिवसेनेला 3 जागा आणि दादांच्या राष्ट्रवादीला 2 जागा देण्याची तयारी भाजपनं केली आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि बावनकुळे यांनी एकनाथ शिंदेंची भेटही घेतली. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीच्या वेळेस कमी जागा घेऊन तडजोड केली, मात्र आता 7 जागा मिळाव्या अशी ठाम भूमिका शिवसेनेची असल्याचं सूत्रांकडून समजतंय. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि मी आमची बैठक झाली. या बैठकीमध्ये महायुतीच्या बद्दलचा निर्णय हा अंतिम टप्प्यामध्ये आला आहे. 17ही जागेवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी महायुती जिंकेल आणि एक मोठा विजय महाराष्ट्रामध्ये होईल. जवळपास 99% बाबीवर आमचं एकमत झालं आहे. फक्त आता राज्याचे नेते देवेंद्रजी, एकनाथजी आणि सुनेत्रा पवारजी बसून याला शिक्कामोर्तब करतील. शिंदेंच्या शिवसेनेनं ज्या 7 जागांची मागणी केली, ज्यामध्ये ठाणे, नाशिक, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, जालना, रायगड, रत्नागिरी, हिंगोली, परभणी आणि सातारा, सांगली या जागांचा समावेश आहे. आता यामध्ये जळगावची जागा नाहीये, पण शिंदेंचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतःच्या मुलासाठी जळगावचीही जागा मागितली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनीही मुलासाठी दावा केलाय. म्हणजे गुलाबराव पाटील आणि किशोर पाटील दोघांनाही स्वतःच्या मुलांना आमदार करायचंय. मागणी केलेली आहे आम्ही, आणि मला असं वाटतं की मागच्या काळामध्ये तो जिल्हा परिषद सदस्य होता आणि लोकांमध्ये संपर्क आहे आणि निश्चितपणाने मागणी केलेली आहे. आणि जिल्ह्यामध्ये आम्ही शिवसेना म्हणून किंवा भाजपा म्हणून निवडणुका आता महापालिकेच्या असतील, काही ठिकाणी नगरपालिकेच्या आहे, एकत्रित लढलो आहे. त्यामुळे निश्चितपणाने ही जागा आम्हाला मिळाल्यावर प्रतापची आम्ही मागणी केलेली. खालच्या कार्यकर्त्यांना किंवा शिवसैनिकांना वाटतं की माझा चिरंजीव सुमित याला पण विधान परिषदेची उमेदवारी मिळावी. त्याच्यामुळे ती जरी वस्तुस्थिती असली, पण सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की ही जी जागा आहे ही भारतीय जनता पक्षाकडे आहे. त्याच्यामुळे आमचा पहिला रोल हा असणार आहे की ही जागा भाजपकडून शिवसेनेला मिळावी अशी आमची मागणी आहे. जळगावात स्थानिक स्वराज्य संस्थेत सर्वाधिक सदस्य हे भाजपचेच आहेत. त्यामुळे भाजप ही जागा सोडणार असं दिसत नाहीये, पण जागा सुटणार की नाही हे माहीत नाहीये. तरी गुलाबराव पाटील आणि किशोर पाटील यांच्याकडून दावा आधीच ठोकण्यात आलाय. जळगावहून किशोर पाटील सह विनायक दावरुंग, TV9 मराठी, मुंबई. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.